नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गौरव राजपूत सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. गौरव राजपूत हे छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा या ठिकाणी अध्यक्ष संस्थापक आहेत. तसंच अखिल भारतीय हॉटेल कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आहेत. नंदन सिंग बुधेसिंग राजपूत बहुउद्देशीय संस्थेचे ते अध्यक्ष संस्थापक आहेत. जळगाव या ठिकाणी एका छोट्याशा खेड्यागावातून केलेली सुरुवात, त्यानंतर शेती काम, हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण, सुरुवातीला वेटरचा जॉब आणि त्यानंतर मॅनेजर अशा विविध पदांवर केलेलं काम, यशस्वी व्यावसायिक, स्वतःचं नामांकित कॉलेज इथपर्यंतचा सरांचा प्रवास हा सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. खूप कमी वयात यशस्वी झालेले आणि तरुणांसाठी आदर्श ठरलेले गौरव राजपूत यांची आज वेगळीच ओळख समाजात निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या याच प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तर खूप संघर्षमयी असा तुमचा प्रवास आणि त्यानंतर स्वतः कॉलेजची एका स्थापना तुम्ही केलेली आहे. तर हा संपूर्ण जो प्रवास आहे याबद्दल सगळ्यात आधी आम्हाला काय सांगाल? नक्कीच हा जो प्रवास आहे हा प्रवास जिद्दीचा प्रवास आहे, संघर्षाचा प्रवास आहे आणि बऱ्याचशा गोष्टी या प्रवासात बघितल्या आहेत. ग्रामीण भागातून ज्यावेळेस मी माझ्या करिअरची सुरुवात केली, अक्षरशः शेती काम करण्यापासून असेल, मोलमजुरी काम करण्यापासून असेल, इथपर्यंत सुरुवात माझी स्टार्ट झालेली होती. आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात सुरुवातीपासूनच सुरू असतो, तसंच माझ्या जीवनातही आधीपासूनच होता. पण प्रत्येकाचा संघर्ष हा काहीतरी कहाणी लिहित असतो, हा काहीतरी घडवत असतो. त्याच गोष्टी माझ्या संघर्षात घडल्या आहेत. अक्षरशः शिक्षणात कमी असताना सुद्धा माझ्यात असलेला प्रचंड विश्वास, प्रचंड आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टींमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि अशाच गोष्टी लोकांसाठी काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी करायचंय, इतर लोकांसाठी आपण काय करू शकू, यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आपण महाराष्ट्रासमोर घेऊन आलेलो आहोत. आज संस्था नाशिक, वर्धा, छत्रपती संभाजीनगर 3 ठिकाणी कार्यरत आहेत. एका भाड्याच्या टेबलने सुरू केलेली संस्था आज 3 ठिकाणी कार्यरत आहेत. आणि हा जो संघर्षाचा प्रवास आहे, ही जी गोष्ट आहे, ही जी जिद्द आहे, हीच प्रेरणादायी आज लोकांपुढे आम्ही प्रस्थापित करतोय. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की संघर्षापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर मग स्वतःचे कॉलेजेस. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये देशात किंवा जागतिक स्तरावर देखील विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत? आता हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहे, ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त बऱ्याच लोकांना काय वाटतं की हॉटेलमध्ये काम करणं किंवा हॉटेल पुरताच मर्यादित ही इंडस्ट्री, असं अजिबात नाहीये. या इंडस्ट्रीमध्ये असंख्य जॉब्स आहेत, असंख्य जॉबच्या संधी आहेत, असंख्य व्यवसायाच्या संधी आहेत, असंख्य रोजगाराच्या संधी आहेत, असंख्य गोष्टी उपलब्ध आहेत देशात, विदेशात, जागतिक स्तरावर. आपल्या महाराष्ट्रात पकडलं तर महाराष्ट्रात सुद्धा आता वेगवेगळ्या ठिकाणी, असं कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, बऱ्याच ठिकाणी टुरिझम डेव्हलप होतोय. आणि या टुरिझमच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळत आहेत, हजारो लोकांना व्यवसाय निर्माण होत आहेत. आणि याचाच फायदा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, याचाच फायदा प्रत्येक जणांना मिळाला पाहिजे, याचसाठी आपण हे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सुरू केलंय. आता करिअर विषयी सांगायचं म्हटलं तर बऱ्याचदा आपण इतर ठिकाणी करिअर करतो तर आपल्याला खूप कमी ऑपॉर्च्युनिटी असतात. तसं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये असंख्य ऑपॉर्च्युनिटी. जसं तुम्ही प्लेनमध्ये काम करू शकतात, तुम्ही जहाजात काम करू शकतात, तुम्ही रेल्वे, कॅटरिंग, गव्हर्नमेंट सेक्टर जशा ऑपॉर्च्युनिटी असतात. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत का? तर डेफिनेटली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत. MPSC UPSC एक्झाम थ्रू ज्या आपल्या FSIच्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण जॉब करू शकतो, रेल्वे कॅटरिंगमध्ये आपण जॉब करू शकतो आणि असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहे. त्यानंतर 5 स्टार हॉटेल्स असतील, 3 स्टार हॉटेल्स असतील, 4 स्टार हॉटेल्स असतील, मोठे मोठे मॉल्स असतील, मल्टिप्लेक्स असतील. त्यानंतर तुमच्या MIDC मध्ये ज्या कंपनीज असतात आपल्या, त्यात कॅटरिंगचा बिझनेस असेल, मोठ्या मोठ्या फूड पॅकिंगच्या कंपन्या, जसं आता बऱ्याचदा आपण मार्केट्समध्ये चिप्स वगैरे खातो, या पण हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल इंडस्ट्रीच्याच कंपन्या आहेत, ज्या प्रोफेशनल शिक्षण घेऊन त्यांनी प्रस्थापित केलं आहेत आणि आज व्यवसाय स्थापन करून बसले. तर असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहेत यामध्ये. जसं जागतिक स्तरावर बघितलं तर आज बऱ्याचदा काय होतं, आपण 2 पैसे कमवल्यानंतर आपण काय करतो, तो खर्च करतो. आणि तो कुठे खर्च करतो? तो हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटीमध्ये खर्च करतो. आपण फिरायला जातो, आपण एखाद्या ठिकाणी नवीन गोष्ट एक्सप्लोर करायला बघतो आणि या सगळ्या गोष्टी जिथं एक्सप्लोर होतात ती म्हणजे हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. आणि हजारो लोकांना जॉब आणि व्यवसाय निर्माण होत आहेत. आज आपण देशात विदेशात सुद्धा मुलं जात आहेत जॉबसाठी, शिकण्यासाठी, बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी. आणि इथपर्यंतच्या संधी आज उपलब्ध आहेत.
अगदीच. मात्र मग याच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत आणि कोणत्या शाखेतले विद्यार्थी या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं की मुली या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात का? डेफिनेटली पहिली एक गोष्ट सांगतो की मुली यात करिअर करू शकतात का? डेफिनेटली मुली यात करिअर करू शकतात, कारण की मुलींना यामध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आज कुठेही तुम्ही फ्रंट डेस्कला गेले, कुठल्याही हॉटेल्समध्ये गेले, कुठल्याही चांगल्या ठिकाणी गेले, तुम्हाला लेडीजच दिसतील त्या ठिकाणी, आणि त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी खूप बेस्ट आहे. आज तुम्ही आपण जे प्रत्येकाचं स्वप्न असतं विमानात फिरायचं, इतर ठिकाणी एक्सप्लोर करायचं. तुम्हाला एअर होस्टेस वगैरे आपण बघतो विमानामध्ये, कोण असतं? लेडीज असतं. कुठून गेलेत? हॉटेल हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेऊ. तर असंख्य जॉबची ऑपॉर्च्युनिटी लेडीजला सुद्धा आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यात कोर्सेस कुठले महत्त्वाचे आहेत. तसं आता 10वी नंतर काही मुलांना इंटरेस्ट असतो तर ते डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. त्याचा कालावधी 1 वर्ष आहे. त्यानंतर जो आपल्याकडे अजून एक कोर्स आहे तो डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट. 12वी नंतर बरेचसे विद्यार्थी असतात, त्यांना वेगळं काहीतरी शिकायचं असतं, त्यांच्यासाठी हा कोर्स उपलब्ध आहे. याला 12वीचं शिक्षण लागतं. त्यानंतर कोर्स ड्युरेशन जो आहे तो 3 इयर्सचा आहे. त्यानंतर यात मास्टर बी करता येतं. जो मास्टर कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे, मास्टर इन हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा, तो कोर्स सुद्धा विद्यार्थी करू शकतात. तो कोर्सची ड्युरेशन 2 इयर्स आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट फक्त एक नॉर्मल छोटासा कोर्स असेल, असं अजिबात नाही. यात तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD इथपर्यंतचं शिक्षण होतं. आणि MPSC UPSC सारखे एक्झाम पण तुम्ही देऊ शकतात. म्हणून इतर वेगळं ग्रॅज्युएशन करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये. अगदीच. मात्र ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे त्यांच्या मनात कुठेतरी धाकधूक असते की आम्हाला इंग्लिश फारसं चांगलं बोलता येत नाही, त्यामुळे इंग्लिश येत नाही मग करिअर करता येणार नाही, ही जी भीती आहे ती नेमकी दूर कशी करावी? इंग्लिश न येणं ही कुठली अशी गोष्ट नाही, महत्वाची गोष्ट नाहीये की इंग्लिशच आलं पाहिजे. तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिकली इंग्लिश शिकायला लागतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तुम्हाला, मी माझंच एक्झाम्पल देतो. मी ग्रामीण भागातून शिकलेलो, बऱ्याचशा परिस्थिती बघितल्या आहेत. 12वी पर्यंत इंग्लिश स्पीकिंग सारखे कोर्सेस लावलेले आहेत, तरी पण इंग्लिश यायची नाही. पण मग या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली इंग्लिश शिकायला लागता. ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूचे इंग्लिशचे शब्द पडतात, ते तुमच्या कानावर पडतात, तुमच्या तोंडामधून ऑटोमॅटिकचे इंग्लिशचे छोटे छोटे हाय, हवा, यू वगैरे असे शब्द निघायला लागतात आणि ऑटोमॅटिक तुम्ही इंग्लिश शिकायला लागतात. अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर 12वीला मला अक्षरशः इंग्लिशमध्ये फक्त 35 मार्क्स होते इंग्लिश विषयात, तरी पण मी आज इथं उभा आहे. कारण की तुमचं कर्तृत्व तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून देतो. तुम्ही फक्त इच्छाशक्ती बाळगा, इंग्लिश हा विषय सोबत घेऊ नका, जिद्दीने हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घ्या, नक्की तुम्ही यशस्वी होणार. अगदी जसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की घाबरून जाण्याचं कारण नाहीये, विद्यार्थी यशस्वी होतील, त्यांच्या मागे तुम्ही आहात. मात्र अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा फी मध्ये सवलत हवी असते, तर तुमच्याकडून काही विद्यार्थ्यांना सवलत मिळते का? नक्कीच. बऱ्याच आता विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन्स वीक असते आणि अशा विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून हे वोकेशनल कोर्सेस असल्यामुळे संस्थेने ठरवलं की जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत प्रवर्गातील त्यांच्यासाठी आपण फी मध्ये सवलत देणार आहोत. त्यानंतर ज्या मुली आहेत, समजा मुलींना, सगळ्या मुली कुठल्याही कॅटेगरीच्या असू द्या, त्यांना 10% डिस्काउंट हे कॉलेजकडनं आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. त्यामुळे फीच्या बाबतीत पण खूप सारं कन्सेशन मुलांना मिळणार आहे या संधीच्या माध्यमातून. अगदीच. आणि जे विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करतात त्यांना नोकरी मिळेल की नाही अशी ही धाकधूक असते, तर 100% नोकरीची हमी तुम्ही विद्यार्थ्यांना नेमकी कशी देता जेणेकरून अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळण्यासाठी इच्छुक देखील होतील? नक्कीच. आपली कॉलेजची टॅगलाईन होती गेल्या 5-6 वर्षापासून की 100% नोकरीची आम्ही स्टॅम्प पेपरवर देतो, आणि नक्की ती देतोच. पास असो, नापास असो, फेल असो, प्रत्येकाला नोकरी भेटणार. पण कसं आहे बऱ्याचदा की फक्त नोकरी देऊन नाही चालणार, व्यावसायिक पण निर्माण झाले पाहिजे. आणि ते व्यावसायिक कसे निर्माण करायचे, ते कोण निर्माण करेल, कसे व्यावसायिक निर्माण होतील? तर त्यासाठी या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आमच्या तिघी ब्रांचमध्ये आम्ही आमचा ओन एक सब्जेक्ट शिकवणार आहोत विद्यार्थ्यांना. त्या सब्जेक्टच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय कसा उभा करायचा, व्यवसायासाठी भांडवल कुठून उभं करायचं, व्यवसाय टिकून राहण्यासाठी कुठकुठल्या स्ट्रॅटेजी महत्त्वाच्या असतात, गव्हर्नमेंट स्कीम कुठकुठल्या असतात. आपण व्यवसायात, आता बऱ्याच जणांना काय वाटतं की व्यवसायात भांडवल लागतं, मग भांडवल जरी लागतं पण ते कुठून उभं करायचं, कुठल्या प्रमाणात उभं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींबाबत, व्यवसायाच्या बाबत आम्ही मुलांना एक स्पेशल आता या वर्षापासून लेक्चर घेणार आहोत आणि एक व्यावसायिक कसा निर्माण होईल या विषयावर त्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन करणार आहोत. व त्यांना काही गेस्ट लेक्चर्स असतील, त्यांना काही इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील,
त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनल लेक्चर्स असतील, अशा संपूर्ण गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. आणि सिलेबसमध्ये हा सब्जेक्ट नाही आहे, हा आमच्याकडनं आम्ही व्यतिरिक्त मुलांना शिकवणार आहोत. कारण की मराठी विद्यार्थी, मराठी मुलगा, मराठी घरातला प्रत्येक व्यक्ती हा नोकर नव्हे तर हा रोजगार देणारा घडायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्हाला बनवायचंय. आणि नक्की येणाऱ्या काळात या मॉडेलच्या माध्यमातून आम्ही जे आगळं वेगळं मॉडेल चालवतोय आता हे, की व्यावसायिक निर्माण झाला पाहिजे, या माध्यमातून हजारो मुलं याचा फायदा घेतील. आणि येणाऱ्या काळात आमची जी टॅगलाईन आहे की 100% नोकरीची आम्ही स्टॅम्प पेपर देतो, आम्ही हे म्हणणार की 100% व्यवसाय देतोय या आमच्याकडे. आणि तेच गोष्ट घेऊन चालू. नक्की विद्यार्थी या संधीचा फायदा घेतील आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना या माध्यमातून खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आम्ही देऊ शकू, हा मला आत्मविश्वास आहे. अगदी जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला केवळ विद्यार्थी घडवायचे नाहीये तर एक व्यावसायिक घडवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतातच आहेत. हॉटेल मॅनेजमेंटच्या हे जे कोर्सेस आहेत तर या कॉलेजच्या शाखा नेमक्या कुठे उपलब्ध आहेत आणि कोणकोणत्या शहरात आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगा? शाखांबद्दल सांगायचं म्हटलं, पहिल्यांदा आपली जी शाखा होती 2018 वर्धा या ठिकाणी शाखा, आपली पहिली शाखा होती. संपूर्ण महाराष्ट्रातले मुलं तिथे यायचे. मुंबई असतील, नाशिक असेल, पुणे असेल, तुमचं बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल, त्यानंतर तुमचं जळगाव असेल, नाशिक असेल, संपूर्ण महाराष्ट्रातले मुलं हे वर्धा या ठिकाणी यायचे. पण त्यानंतर कालांतराने आम्ही बघितलं की मुलांना लांब पडतंय, बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतंय. त्यामुळे मराठवाड्यात आपण एक ब्रांच सुरू केली वर्ध्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यानंतर एक ब्रांच आपण नाशिकमध्ये सुरू केली. आणि या छोट्याशा ब्रांचच्या माध्यमातून, काही मोठं आपलं 5 स्टार हॉटेल सारख्या ब्रांचेस अजिबात नाही, कॉलेज अजिबात नाही, छोटंसं कॉलेज आहे. या छोट्याशा कॉलेजच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडावा हाच हेतू त्या ब्रांचेसचा आहे. आणि विद्यार्थ्यांनी नक्की त्यांच्याजवळ जी ब्रांच असेल त्या ब्रांचची संपर्क करावा, तिथं व्हिजिट करावी आणि योग्य ती माहिती घ्यावी. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या कोर्सेसबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी शाखा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थेट ॲडमिशन देखील घेऊ शकता. तर सर, कोर्सेसबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र का विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करावा आणि त्यातून नेमकं विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे? नक्की एक गोष्ट सांगेल, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सच का करावा? कारण की ही अशी इंडस्ट्री आहे, यात तुमचा रोजगार कोणी गायब नाही करू शकणार आहे. यात हजारो प्रकारचे रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे सेफ इंडस्ट्री आहे. बऱ्याच जणांचे आज आपण जॉब बघतोय, IT मध्ये बघतोय, इतर फील्डमध्ये बघतोय, तर कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक्स होतोय, पॅकेज असल्यामुळे, इतर असल्यामुळे कुठेतरी जॉब जाईल का काय अशी भीती असते. तसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाहीये, असंख्य जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे. तसं दुसरी बेसिक गोष्ट अजून सांगायची म्हटलं, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपण BCA करू, MCA करू किंवा BBA करू, ॲग्रिकल्चरमध्ये जाऊ, इतर अदर कोर्सेस करू. पण मी मुलांना सांगू इच्छितो, बाबा तुम्ही जर इतर कुठलाही कोर्स केला तर तुम्ही सर्च करा त्याच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी, करिअरचा ग्राफ कसा आहे. तुम्ही एकाच ठिकाणी काम करू शकाल, फक्त एकाच ठिकाणी, एकाच IT इंजिनियर बनलात तुम्ही IT सेक्टरमध्ये एकाच ठिकाणी जॉब करू शकणार. तसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाहीये. हजारो जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी. बेसिक सांगायचं म्हटलं, जमिनीवर, पाण्यात आणि हवेत अशा तिघही ठिकाणी तुम्ही काम करू शकतात. या ऑपॉर्च्युनिटी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. म्हणून मी सांगतो तुम्ही हे करिअर चॉईस करा. ग्लॅमरस इंडस्ट्री आहे, ग्लोबल इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. अगदीच. मात्र या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं, जे प्रशिक्षण दिलं जातं, त्याबद्दलही काय सांगाल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचंय त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो? आता बऱ्याचदा काय होतं की मुलं फक्त, आपण बऱ्याच कॉलेजेसमध्ये बघतो की फक्त त्यांना थेरॅटिकली नॉलेज शिकवलं जातं, प्रॅक्टिकल गोष्टी मिळत नाही. तर आपल्याकडे कसं आहे मुलांना की हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर प्रत्येक कोर्सच्या वेगवेगळ्या ड्युरेशननुसार आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवत असतो. आणि इंटर्नशिप दरम्यान 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल, भारतातल्या ज्या नामांकित हॉटेल्स आहेत तिथं आपण त्यांना पाठवतो. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाचीमध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाचीमध्ये आज आपल्या सोबत आहेत गौरव राजपूत सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कॉलेजेसबद्दल सांगितलं, कोर्सेसबद्दल सांगितलं. कॉलेज म्हटलं तर शिस्त देखील आली. आपल्या कॉलेजमधले जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याबद्दलही विद्यार्थ्यांना काय सांगाल? आपल्या कॉलेजचा महत्त्वाचा एकच रूल आहे सगळ्यात पहिला, की मुलगा व्यसनी नको, तो मेहनती असला पाहिजे. आणि तो मेहनती असेल ना, नक्की त्याला आम्ही घडवणार. बऱ्याचदा काय होतं, पालकांना भीती असते की माझा मुलगा एखादी इन्स्टिट्यूटमध्ये गेला, त्याला वाईट सवयी तर लागणार नाही ना, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तो येतोय तर त्याला चुकीच्या गोष्टी ऑब्झर्व तो नाही करणार ना. तर अशा गोष्टी नको व्हायला. त्यामुळे आमचं जे कॉलेज आहे, आधीपासून ॲडमिशन घेतानाच आम्ही अशा विद्यार्थ्याचं ॲडमिशन करून घेतो तो की तो शिस्तीत असला पाहिजे.
त्याच्याकडे डिसिप्लिन असलं पाहिजे. तो अभ्यासात जरी कमी असेल तरी चालेल, पण डिसिप्लिन इतकं छान असलं पाहिजे त्याच्यात की त्याच्यात इच्छा असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे मेहनत करण्याची, परिश्रम करण्याची. फक्त अट एकच आहे, तो व्यसनी नको, त्याला कुठल्याही प्रकारची एक वाईट सवय नको असल्या पाहिजे. आणि एवढ्या गोष्टी त्याच्याकडे असतील ना, नक्की त्याला घडवण्याची जबाबदारी आमचं कॉलेज घेणार. अगदीच. आणि आता नुकताच 12वीचा देखील निकाल लागून गेला. यानंतर विद्यार्थ्यांना जर हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर ही जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवेश प्रक्रिया आता कशी, बऱ्याचदा काही कॉलेजेसमध्ये CET वगैरे असते प्रवेश प्रक्रियेसाठी, काही एक्झाम्स वगैरे असतात. तसं आपल्याकडे नाहीये. जो विद्यार्थी होतकुरू असेल, चांगला असेल, मेहनती असेल, आपण त्याला ऍडमिशन डायरेक्ट देतोय. कमीत कमी 45 मार्क्स त्याला असले पाहिजे आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचं जे काही एज्युकेशन असेल ते झालेलं असलं पाहिजे, जे काही क्रायटेरियानुसार असेल ते. आणि ऍडमिशन प्रोसेस काय तर त्याविषयी सांगायचं म्हटलं, ऑनलाईन ऑफलाईन बोथ टाइप्सने स्टुडंट ऍडमिशन घेऊ शकतो. फीससाठी त्याला इन्स्टॉलमेंट पण मिळतात, एकदम फीस भरायची काही गरज नाहीये. म्हणजे एखाद्याला प्रॉब्लेम असेल तो ती सुद्धा सवलत त्याला मिळते. आणि ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही पद्धतीने ऍडमिशन्स घेऊ शकतात. ऍडमिशनसाठी काही डॉक्युमेंटेशन्स वगैरे लागतात, काही कागदपत्र लागतात. त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथं त्यांनी संपर्क करावा, त्यांना योग्य ती माहिती नक्की त्या संदर्भात भेटून जाईल. अगदीच. प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र एकदा का विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर विद्यार्थ्यासोबत पालकाला देखील चिंता असते. तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भात एकच गोष्ट सांगेल, बऱ्याचदा आपल्या पाल्याचं भवितव्य हे चांगलं घडलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे आणि भविष्यात त्याने प्रगती केली पाहिजे असं प्रत्येक पालकांना वाटतं आणि विद्यार्थ्यालाही वाटतं स्वतः. आणि याचसाठी आपण हॉटेल मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन घ्यावं. यात करिअरच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. आपण फक्त रोजगारच निर्मिती नाही करत, तर व्यावसायिक कसा तयार होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. म्हणूनच सांगतो की विद्यार्थ्यांनी हा कोर्स चॉईस करावा, पालकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा. तुमचा पाल्य, तुमचा मुलगा हा अभ्यासात जरी थोडा कमी असेल तरी चालेल, इंग्लिशमध्ये जरी वीक असेल तरी चालेल, इतर सगळ्या गोष्टींमध्ये कमी असेल तरी चालेल, फक्त तो व्यसनी नको, त्याच्यात मेहनत करण्याची क्षमता असली पाहिजे, परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. एवढ्या सगळे घटक ज्याच्यात असतील ना, नक्की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये घडवण्याची जबाबदारी आमचं इन्स्टिट्यूट त्याची घेणार म्हणजे घेणार. अगदीच. आणि शैक्षणिक लोन सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्याबद्दलही काय सांगाल? नक्कीच. आता बऱ्याच पालकांना फीसला प्रॉब्लेम असतो भरण्यासाठी, तर ते शैक्षणिक लोन जी काही फॅसिलिटी संस्थेत अवेलेबल आहे तिचाही ते उपयोग घेऊ शकतात. आणि त्या माध्यमातून त्यांना काय त्यांची जी संबंधित बँकेचं अकाउंट्स असेल तिथून त्यांना लोन सँक्शन होऊन त्यांना ते मिळू शकेल. अगदीच. तुम्ही स्वतः नोकरी, व्यवसाय, घर, संसार सगळ्या गोष्टी सांभाळून विद्यार्थ्यांसाठी कॉलेजेस उभारलेले आहेत आणि काही तुमचे नवीन उपक्रम देखील आता येत आहेत, तर याबद्दलही काय सांगाल? मला सांगताना आनंद वाटेल आज महाराष्ट्रासमोर की आपण या आपल्या ज्या तिघी ब्रांचेस आहेत हॉटेल मॅनेजमेंटच्या, याच्यातच आपण छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नावाने एक नवीन विभाग, नवीन इन्स्टिट्यूट आपण छोटंसं सुरू करतोय. जे विद्यार्थी, जे मुलं शिक्षण घेत आहेत किंवा जे गृहिणी आहेत, जे व्यावसायिक आहेत, जे जॉब करतायत ऑलरेडी, पण शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होतात. स्किल त्यांच्याकडे आहे पण प्रॉपर एज्युकेशन नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून आम्ही IT असेल, कम्प्युटर असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, नर्सिंग असेल, मेडिकल असेल, पॅरामेडिकल असेल, त्यानंतर बँकिंग असेल, त्यानंतर तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, बँकिंग असेल, टॅक्सेशन असेल आणि अशा विविध प्रकारचे कोर्सेस, ॲग्रिकल्चर असेल, असे विविध प्रकारचे कोर्सेस आम्ही घेऊन आलोय. म्हणजे तुम्ही घर, संसार, शिक्षण हे सगळं करता करता तुम्ही हे कोर्सेस करू शकाल, अशी संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी महाराष्ट्रातल्या तरुणांना, नवउद्योजकांना, जे जॉब करतायत अशा सगळ्या लोकांना आव्हान करतोय की या संधीचा तुम्ही लाभ घ्या. UGC, AICTE अफिलेटेड कोर्सेस आहेत आणि या कोर्सेसच्या माध्यमातून नक्की तुम्हाला भविष्यात फायदा होईल, हीच गोष्ट सांगतोय. अगदीच. ज्या वेगवेगळ्या कोर्सेसची तुम्ही आता नावं घेतली, ही सगळे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. ऍडमिशन प्रोसेससाठी काही तारीख किंवा काही डेडलाईन आता आहे का, जेणेकरून विद्यार्थी घाई करतील आणि लवकरात लवकर आपल्याकडे ऍडमिशन घेतील, कारण सीट्स देखील लिमिटेड असणार आहेत? नक्की सीट्स लिमिटेड आहेत आणि जेवढ्या लवकर मुलं ऍडमिशन्स करतील, जे घेतील, ज्यांना अवेलेबल्स आहे त्यांना आपण आधी प्रोव्हाइड करणार आहोत. जून जुलैपर्यंत ऍडमिशन सेक्शन चालू आहे आपलं. जूनपर्यंत, बाकीच्या एंडिंगपर्यंत ऍडमिशन सेक्शन आहे, जुलैमध्ये पण आहे. आणि ज्याही मुलांना इंटरेस्ट असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि होईल तितक्या लवकर आपलं सीट बुक करून घ्यावं. कारण की या ज्या संधी आहेत, पेटीपॅक जे एज्युकेशन आहे, आता बऱ्याच ठिकाणी फक्त सांगतात, बोर्डवर लावतात की आम्ही 100% नोकरीची हमी देतो, पण ॲक्च्युअलमध्ये देत नाही. आम्ही ते पण देतोय. म्हणून पालकांना सांगतो, ऍडमिशन घेताना ना हॉटेल मॅनेजमेंटसाठी तुम्ही नोकरी हा विषय घेऊनच नका येऊ. तुमचा मुलगा फेल जरी असेल ना तरी त्याला नोकरी भेटेल. त्यामुळे सेफ करिअर आहे, पेटीपॅक करिअर आहे.
फक्त तुम्ही तुमचं ध्येय, तुमची जिद्द, तुमची मेहनत करण्याची कॅपॅसिटी एवढ्याच गोष्टी आमच्याकडे घेऊन या. कॉलेजचे रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी सगळ्या तुम्ही फॉलो करा. एवढ्या सगळ्या गोष्टी करायला जर तुम्ही रेडी असाल तर नक्की उद्याचा हॉटेलियर होण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही उत्तमरित्या करिअर करू शकता आणि त्यासाठी ॲडमिशन प्रोसेस देखील सुरू झाली आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही चौकशी करू शकता आणि योग्य ते मार्गदर्शन देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. तर सर, आज तुम्ही ते आलात आणि हॉटेल मॅनेजमेंटचे हे सगळे कोर्सेस आणि एकंदरीतच या क्षेत्राविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.